आज आपण बनवणार आहोत सुपर क्रीमी आणि जबरदस्त चव असलेलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि तेही घरीच। बऱ्याच वेळेस काय होतं, घरी बनवलेलं आईस्क्रीम पटकन मेल्ट होतं, तसं होऊ नये म्हणून काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि सोबतच आईस्क्रीमसाठी लागणारं कंडेन्स्ड मिल्क सुद्धा घरच्या घरीच बनवणार आहोत। अगदी 5 मिनिटात तयार होतं आणि त्याचा यूज करून तुम्ही केक्स किंवा वेगळ्या फ्लेवर्सचं आईस्क्रीम वगैरे बनवू शकता। खूप झटपट रेसिपी आहे, अगदी मोजक्या साहित्यात तयार होते, पण रिझल्ट परफेक्ट येतो। सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच आणखी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। सुरुवातीला आपण कंडेन्स्ड मिल्क बनवून घेऊया। तर त्यासाठी काय करायचं, एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, दूध खाली लागू नये म्हणून। आता इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, आपल्याला हे थोडंसं तापवून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं गरम झालं की नंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर आता 1 कप दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे, परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जास्त प्रमाणात जरी बनवत असाल तरी जेवढं दूध घ्याल त्याची अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे। हे दूध खूप जास्त उकळतं आणि वरती येतं, त्यामुळे मोठी कढई घ्यायची खूप। मी इथे मोठी कढई घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहिली उकळी येईपर्यंत तुम्ही गॅस फुल ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता पहिली उकळी आलेली आहे। आता मी इथे मीडियम गॅस केलेला आहे, याचा कलर चेंज होतोय। तर सुरुवातीला असे बुडबुडे येतात, त्यानंतर शेवटी काय होतं, जेव्हा आपलं कंडेन्स मिल्क पूर्ण रेडी व्हायला लागतं ना, तर तेव्हा असे खूप मोठमोठे याला बबल्स येतात, म्हणजे समजून घ्यायचं की आपलं हे दूध रेडी झालेलं आहे। हे कंटिन्यू असं मिक्स करत राहायचे आणि याची साईडची लागलेली साय यामध्येच घेऊन परत परत मिक्स करायची। याचं टेक्स्चर आपल्याला स्मूथ हवं आहे, जर नाही आलं तर तुम्ही नंतर मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकता, पण स्मूथ टेक्स्चर येतं, अजिबात गरज पडत नाही। आपल्याला फक्त सतत हे असं मिक्स करत राहायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनिटात हे रेडी होतं। आता गॅस बंद करायचा आहे। तर गॅस बंद केल्यानंतर इथे मी अगदी थोडासा सोडा घालते, खूप कमी सोडा घालायचा, अगदी छोटीशी चिमूट, आणि हे पटकन मिक्स करायचं। सोड्यामुळे हे हलकं होतं आणि याला एकदम एअरी टेक्स्चर होतं आणि यामुळे आपली आईस्क्रीमसुद्धा खूप हलकी आणि एकदम सॉफ्ट आणि अशी एअरी बनते। याला फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थंड झाल्यानंतर सुद्धा हे खूप जास्त घट्ट होतं, त्यामुळे आधीच खूप घट्ट करायचं नाही। चमच्याच्या बॅक साईडला तुम्ही असं एक बोटाने एक लाईन काढू शकता, ही लाईन पटकन मिटली जात नाही, म्हणजे आपलं ही कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे। पाहू शकता मार्केटमध्ये मिळतं अगदी तसंच हे रेडी झालेलं आहे। तर साईडला ठेवायचं। तर थंड झाल्यानंतर मी याला एका वाटीमध्ये काढून ठेवतेय। तर एवढ्या क्वांटिटीमध्ये आपलं अर्धा कप कंडेन्स मिल्क तयार होतं। आपल्याला आईस्क्रीमसाठी एवढं लागणार नाही आहे, आईस्क्रीमसाठी फक्त आपल्याला 1/4 कप म्हणजे फक्त पाव वाटीच लागणार आहे, तर यातलं हाफच लागणार आहे। तर आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आता आईस्क्रीमची तयारी करूया। तर त्या बेससाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक असं जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे, तुम्ही कुठलंही स्टीलचं भांडं घेऊ शकता। तर त्यामध्ये इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, गाईचं किंवा म्हशीचं कच्चं दूध घ्यायचं आहे। दूध तापवून साई काढून मग घ्यायचं नाही, आपल्याला इथे फुल फॅट मिल्क लागणार आहे। आता त्यानंतर इथे मी साखर घालतीये, तर ही 2 चमचे साखर आहे। कंडेन्स्ड मिल्क घालत आहोत त्यामुळे साखर जास्त घालायची नाही। त्यानंतर आता इथे 1/4 कप मी मिल्क पावडर घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। शक्यतो आईस्क्रीम बनवताना मेजरिंग कप्सचा यूज करायचा, म्हणजे परफेक्ट बनली जाते, किंवा एक वाटी घ्यायची आणि सगळं साहित्य त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, आणि त्यानंतरच हे गॅसवर ठेवायचं आहे। तर आता आपण कमी गॅसवरती याला एक 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊयात। गॅस कमीच ठेवायचा आणि याला मी कंटिन्यू असं हलवते, तुम्ही विस्करने सुद्धा कंटिन्यू मिक्स करू शकता। गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर हे पटकन खाली लागतं आणि मग आपल्या पूर्ण आईस्क्रीमला जळकट वास येतो, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। घट्ट व्हायला लागलेलं आहे, अगदी 5 मिनिटात हे शिजतं। थंड झाल्यानंतर सुद्धा हे आणखी घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीलाच खूप जास्त घट्ट नाही करायचं। हे झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊयात आणि हे थंड करून घ्यायचं। तर याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, तुम्ही फॅन खाली वगैरे ठेवून असंच थंड करून घेऊ शकता।
तर आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण आता इथे क्रीम घेतलेली आहे. तर एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. शक्यतो व्हिपिंग क्रीमच वापरायची, फ्रेश क्रीम नाही वापरायची. फ्रेश क्रीममुळे काय होतं ना, असं मलाईसारखं तुपट टेक्स्चर येतं आईस्क्रीमला. क्रीम व्हिप करण्यासाठी तुम्ही इथे विस्करही वापरू शकता किंवा हे असं बीटरही वापरू शकता. बीटरने पटकन अगदी 2 ते 3 मिनिटात होतं. विस्करने तुम्हाला 8 ते 10 मिनिट लागू शकतात. मी आता इथे बीटर वापरते आहे. तर हाय स्पीडवरती 2 मिनिट आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे. थंड क्रीम घ्यायची आणि शक्यतो आईस्क्रीम बनवायच्या आधी 2 तास आधी फ्रीझरमधून ही व्हिपिंग क्रीम काढून खाली फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे ही पातळ होते आणि थंडही राहते. खूप जास्त व्हिप नाही करायची, आपल्याला केकसारखी क्रीम नको आहे, सॉफ्टच हवी आहे. तुम्ही पाहू शकता आपली क्रीम डबल क्वांटिटीमध्ये झालेली आहे आता आणि सॉफ्ट पीक्स आलेले आहेत. आता या स्टेजला इथे आपण हे घरी बनवलेलं कंडेन्स्ड मिल्क घालतोय. तर 1/4 कप घालायचं आहे, म्हणजे अगदी पाववाटीच घालायचं. त्यानंतर आपण सुरुवातीला जो बेस बनवला होता तर तो सुद्धा थंड झालेला आहे, तो सुद्धा घालून घ्यायचा. एकदा स्पॅच्युलाने किंवा चमच्याने तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर जास्त व्हिप नाही करायचं, फक्त एक 30 ते 40 सेकंदच याला आपल्याला व्हिप करायचं आहे. खूप जास्त व्हिप करायचं नाही. कंडेन्स मिल्क घातल्यामुळे काय होतं ना, आईस्क्रीम पटकन मेल्ट होत नाही आणि एकदम मार्केटसारखं टेक्स्चर येतं. तर शक्यतो कंडेन्स्ड मिल्क नक्की घाला. विदाऊट कंडेन्स्ड मिल्क रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे याआधी, तुम्ही तीसुद्धा आईस्क्रीम घरी बनवू शकता. पण या पद्धतीने बनवलं तर आईस्क्रीम अजिबात लवकर मेल्ट होत नाही आणि एकदम मार्केटसारखी कन्सिस्टन्सी येते. फक्त 30 ते 40 सेकंद आपण याला व्हिप करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट तयार झालेलं आहे. तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर काय करायचं, याला लास्ट स्टेजला यामध्ये घालायचं आपल्याला व्हॅनिला इसेन्स. 1 टीस्पून म्हणजे अगदी 1 चमचाच व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि याला आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आणि एकदम छान बाजारात मिळते तशीच आपली ही आईस्क्रीम तयार होते. आता याला इथे मी या कंटेनरमध्ये काढून घेते आहे. तर आता याला एकदा असं 1-2 वेळेस थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता वरनं आपल्याला याला ॲल्युमिनियम फॉईल लावायची किंवा तुम्ही फूड रॅप पेपर लावलं तरी चालेल किंवा कुठल्याही प्लॅस्टिकच्या कागदाने याला फक्त रॅप करायचं. त्यामुळे आईस क्रिस्टल्स तयार होत नाही. आणि आता माझ्याकडे हा एअरटाईट डब्बा आहे, तर त्यामुळे मी नसतं लावलं तरी चाललं असतं, पण तरीसुद्धा मी लावलेलं आहे. याला व्यवस्थित पॅक करायचं. रात्रभरसाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचे किंवा एक 10 ते 12 तासासाठी तुम्ही ठेवू शकता. जेवढं जास्त ठेवाल तेवढी आईस्क्रीम परफेक्ट सेट होते. तर आता याला मी रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी मी ही आईस्क्रीम तुम्हाला दाखवते आहे. तर आता आपण हे ओपन करूयात. हा डब्बा खूप जास्त घट्ट होता, त्यामुळे हे ॲल्युमिनियम फॉईल अशी फाटलेली आहे. तुम्ही इथे टेक्स्चर पाहू शकता, काय परफेक्ट जबरदस्त आणि क्रीमी आईस्क्रीम रेडी झालेली आहे आपली. अजिबात आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाही आहेत आणि खूप सॉफ्ट तयार होते, खूप हलकी तयार होते आणि एकदम मार्केटसारखीच चव येते याला. आता या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ही आईस्क्रीम ट्राय करू शकता, कारण आपण बऱ्याच वेळेस मस्तानी बनवतो किंवा लस्सी बनवतो, तर त्यासाठी व्हॅनिला आईस्क्रीम आपल्याला लागतेच. ही परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही अशीच सर्व करू शकता किंवा वरनं थोडंसं चॉकलेट सिरप आणि थोडंसं व्हाईट चॉको चिप्स, डार्क चॉको चिप्स असं घालूनही तुम्ही सर्व करू शकता. मस्त लागते, अप्रतिम चव लागते, टेक्स्चरही जबरदस्त येतं आणि खूप झटपट रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते. तर नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.